महायुती सरकारच्या पाठपुराव्याला यश. सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंडला फिजीमधून अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मोठी घडामोड. सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसापासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध घेत जात असलेला राहुल शामराव काळोखे याला अखेर इंटरपोलच्या मदतीनं फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला भारतात आणण्यात आलं. मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. या घडामोडीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. तपासादरम्यान राहुल काळोखे याच्या विरोधामध्ये जानेवारी महिन्यामध्ये इंटरपोल मार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसमुळे जगभरातील 196 देशांच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्याचा शोध घेण्यासाठी अधिकृत माहिती पाठवण्यात आली. त्यानंतर तो फिजीमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि भारतामध्ये प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय समन्वयानंतर राहुल काळोखे याला भारतात आणण्यात आलं. दुपारी मुंबई विमानतळावर त्याच्यावर अधिकृतपणे अटकेची कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्याला संबंधित तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, इतर आरोपींची भूमिका आणि घोटाळ्याचं संपूर्ण जाळं उघड करण्यासाठी त्याची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासून सातत्यानं पाठपुरावा केला. तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधत आवश्यक स्तरावर पत्रव्यवहार करून तपास प्रक्रियेला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यानंतर विविध तपास यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी झालं. त्यातून आरोपीचा माग काढून त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग, CBI, केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इमिग्रेशन विभाग आणि इंटरपोल या सर्व संस्थांनी परस्पर समन्वय साधत काम केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाणघेवाण, कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणांचा समन्वय यामुळं आरोपीला भारतात आणणं शक्य झालं. राहुल काळोखेच्या अटकेनंतर सिस्पे घोटाळ्यातील तपास अधिक वेगानं पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणामुळे आर्थिक फटका बसलेल्या हजारो पीडितांना न्याय मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. तसंच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आणि संभाव्य नवीन खुलासे तपासून समोर येण्याची शक्यता असल्यानं या प्रकरणाकडे राज्यभराचं लक्ष लागलंय. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.